नमस्कार. आज आपण श्रावण महिन्याचा श्री नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ हा वाचणार आहोत. तर हा नवनाथ कथासार आणि नवनाथ ग्रंथ काय आहे त्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. आणि हा श्रावण महिन्यात का चालू करतात याबद्दल पण मी व्हिडिओ करणार आहे. पण आता तुम्ही नवनाथ कथासार आणि पहिला अध्याय द्वारकेतले बेट हा अध्याय आपण पाहूया. चला. या कुंदे तुषार हरदवल्या शुभ्र वस्त्रावना या वीणावर दंड मडकऱ्या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्या तूरे प्रभुदेव सगळा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निषेच जाड्यापा मुंक करोती वाचल्य पंगुलंगिती गिरे मेहत कृपा तम वंदे परमानंद माधव नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तम देवी सरस्वती चैव ततो जय मूर्ती त्या वासुदेव संत देव कंस चारणमर्दनम देवी की परमानंद कृष्णमध्ये जगद्गुरु गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर गुरुदेव परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. तर आज आपण अध्याय पाहणार आहोत. पहिला द्वारकेतले बेट आणि मच्छिंद्रनाथचा जन्म. द्वारकेतले बेट. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वतीला नमस्कार असो, श्री गुरूंना नमस्कार असो. महायोगी नवनाथ सिद्धांच्या या कथासाराचे लेखन विघ्नहर्ता बुद्धिदात्या गणनायकाचे कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना आहे. फार पूर्वीची गोष्ट आहे. पूर्वीची म्हणजे कृष्णावताराच्या वेळेची आहे. द्वारपा युग संपत आले होते आणि कलियुग सुरू व्हायचे होते. विष्णूंचा पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारकेत सिंहासनावर बसला होता. भक्तश्रेष्ठ उद्धव जवळच उत्कृष्ट आसनावर बसला होता. यदुसभेत त्यावेळी नवनारायण आले. कवी हरी, अतिरिक्त प्रबुद्ध, पिपलायन, अभिहत्र, दुर्मिल, चमस व करभाजन अशी त्यांची नावे. हे नारायणाचे कार्य करणारे म्हणून त्यांनाही नारायण म्हणतात. असे ते ऋषी आले. श्रीकृष्णाने त्यांना आसन दिले, त्यांची यथासांग पूजा केली, त्यांचे कुशल विचारले. श्रीकृष्णानेच त्यांना आमंत्रण पाठवले होते. कुशल प्रश्न झाले. मग त्यांनी ऋषींनी बोलवण्याचा हेतू विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने कलियुगात आपण अवतार घेणार असे सांगितले व सर्वांना बरोबर येण्यास सांगितले. त्यावेळी कोणी कोठे अवतार घ्यायचा या संबंधी त्यांनी पृच्छा केली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, कवी ऋषींनी मच्छिंद्रनाथ, ईशाने जालिंदर व्हावे, प्रबुदाने त्यांचा शिष्य कानिफ व्हावे, पिपलायन हाच चरपटीनाथ, अभिहोत्र हाच वटसिद्ध नागनाथ, दुर्मिल हाच भर्तरीनाथ व करभाजन हाच गैनीनाथ होईल. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, इतरांस मीही ज्ञानदेव म्हणून अवतार घेईन. शंकर हेच निवृत्त, ब्रह्मा हाच सोपान, योगमाया हीच मुक्ताई, उद्धव हाच नामदेव, कुब्जा हाच जनाबाई, हनुमंत हाच रामदास, वाल्मिकी हेच तुलसीदास, जाबवंत हाच नरहरी, सुखदेव हाच कबीर, बलराम हाच पुंडलिक असे अवतार घेऊ व कलियुगात संप्रदाय स्थापन करू, धर्म कार्य करू. त्याचे बोलणे ऐकून नवऋषींना आनंद झाला. कोणी कोठे कोठे जन्म घ्यायचा ते त्यांनी श्रीकृष्णाला विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, कवी ऋषींनी मच्छिंद्र म्हणून घ्यायचा. नमस्कार मित्रांनो, अध्याय पहिल्यात आपण काय पाहिलं माहितीये का? अध्याय जो पहिला आहे त्यात श्रीकृष्णाने सांगितलं आहे की द्वारकेतले बेट म्हणजे द्वारपायुग संपत आले होते आणि आता कलियुग सुरू होणार होते. त्यामुळे श्रीकृष्णाने एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत सर्वांना सांगितले की नवनारायण जे आहेत म्हणजे नवनाथ ते कुठे कुठे जन्म घेणार ते सांगितले. त्यांनी श्रीकृष्णाने स्वतःही सांगितले की मी सुद्धा ज्ञानदेव म्हणून जन्म घेईल. ज्ञानदेव म्हणजे संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि सोपान, मुक्ताबाई हे सुद्धा कसे कसे जन्म घेतील कलियुगात हे त्यांनी या कथेत सांगितलं आहे. आणि मच्छिंद्रनाथाचा जन्म. आता मच्छिंद्रनाथाचा जन्म कसा झाला तर कवी ध्यान करीत होते. यमुना नदीत ज्या मत्स्यने ब्रह्मतेज गिळले होते ती त्यांना दिसली. त्या तेजात त्याने जीवरूपाने प्रवेश केला, गर्भवास स्वीकारला. पुढे काय झाले? कैलासावर शंकर पार्वती बसली असताना पार्वती देवी शंकरांना म्हटली की हे प्रभू, हे देवा, मला तुम्ही दीक्षा द्या. तुम्ही ध्यान करता, समाधान करता, मला सांगा, मला दीक्षा द्या. तेव्हा शंकर तिला म्हणाले की मी दीक्षा देतो, पण निवांत एखादी जागा पहा, त्या ठिकाणी मी तुला दीक्षा देतो. तेव्हा शंकर तिला म्हणाले, दीक्षा देतो पण निवांत व एखादी जागा हवी. तेव्हा नदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य त्रिलोकात हिंडले. त्या यमुना नदी तीरी एक जागा सापडली. त्या ठिकाणी श्री शंकर पार्वतीला दीक्षा देत होते. आणि काय म्हटले पहा, त्यांनी
यमुना तीरी पसंत केला. तेथे नदीसह उतरून शंकरांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. बीज मंत्र सांगितला. मग तिला विचारले, प्रिये मी सांगितलेले ते कळले का? शंकर पार्वतीला म्हणाले, प्रिये मी सांगितलेले तुला कळले का? तेव्हा पाहिले पाण्यात एक मोठी मच्छीन आहे. तिचा गर्भ कवी नारायणाने व्यापला आहे. ते त्यांना म्हणाले, कवी तू ऐकलेस? वा अनुभवी घेतलास. पुन्हा गर्भ बोलला, आहा सर्व अभेद ब्रह्माचाच प्रत्यय येत आहे. तेव्हा शंकर म्हणाले, मच्छिंद्र तू धन्य आहेस. आता तुला पुढे पुन्हा दत्तांकडून उपदेश देवीन. पार्वतीसह शंकर मग तिथून गेले. असा उपदेश दिला. मग काय झालं, एक दिवस काय झालं, ते मत्स्यने ते अंड नदी तीरावर टाकलं. नदी तीरावर टाकल्यानंतर बगळ्यांनी ते फोडले आणि त्या फोडल्या असता त्या अंड्यातून एक बालक जन्माला आला. आणि मग नदीकाठी एक कोळी मासे पकडण्यासाठी आला होता. मासे पकडण्यासाठी आला असता त्या ठिकाणी त्यांना दिसले की एक बालक रडत आहे. मग ते बालक रडत का आहे ते बघितलं तर त्या बालकाच्या आजूबाजूला कुणी नव्हते. आकाशवाणी झाली, समिखा म्हणजे कोळी हा कवी नारायण ऋषी आहे. हा सिद्ध जगाचा तारक आहे. याला घरी ने वाढ आणि याचे नाव मच्छिंद्र ठेव, अशी आकाशवाणी झाली. मग कोळ्याला, जो कोळी होता तो धन्य पावला. त्याला वाटलं हा जो बालक आहे तो कोणीतरी अवतारी पुरुष आहे असे वाटले असता मग त्याने काय केले, त्याला फार आनंद झाला. त्या मुलाला घेऊन तो लगबगीने घरी आला. त्याने त्याच्या बायकोला सारस्वता तिचं नाव तिच्या जवळ त्या बालकाला दिले. त्या बालकाला दिले असताच लगेच ती सुद्धा पुत्रिक होती. मग तिलाही खूप आनंद झाला की आपल्याला देवाने पुत्र दिला असे समजले. फारच प्रेमाने संगोपन करायचे ठरवले. आश्चर्य असे झाले की तिने त्या पोटाला धरताच सारस्वतीला ना पानं फुटला. सारस्वतीने त्या बाळाला पोटाशी धरताच तिला पाना फुटला. त्या मुलाला मच्छिंद्र म्हणून त्यांनी नाव ठेवले आणि त्याला छान लगबगीने वाढवले. आणि तो आपल्या बापासह कोळ्यासह नदीत मासे पकडायला जाऊ लागला. 10-12 वर्षाचा असताना एक दिवस काय झाले, तो आपल्या बापासह नदी तीरावर मासे पकडण्यासाठी गेला. आणि मग कोळ्याने जाळे टाकले, मासे पकडले आणि ते नदी तीरावर वाळूत टाकले. आणि वाळूत टाकलेले मासे, तडपडणारे मासे पाहून मच्छिंद्रला ते आवडले नाही. त्याला वाटले की अरे मासे तडफडतात, मरतात. मग ते मासे मच्छिंद्राने घेतले आणि पाण्यात टाकले. ते त्याच्या बापाने पाहिले तर लगेच त्याच्या कानशिळ्यात लावली आणि सांगितलं, अरे भीक मागून खाशील का काय, खाणार काय? तो म्हणतो, असे तडफडणारे मासे पाहून त्याच्यापेक्षा भीक मागितलेली बरी. तेव्हा तो काय लगबगीने तो रागात जातो आणि तिथून दूर निघून जातो. जो मच्छिंद्रनाथ आहे तो वनातून तिकडून दूर गेला आणि एका भद्रिका वनात गेला. आणि त्या भद्रिका वनात गेला असता मोठा वृक्षाखाली त्याने बैठक मांडली आणि त्या ठिकाणी त्याने 12 वर्ष तप करायचे ठरवले. आणि मग मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी 12 वर्ष तप केले. आणि मग त्यांना श्री शंकर यांनी दर्शन दिले आणि श्री दत्तात्रेय त्यांना श्री दत्तात्रेय व श्री शंकर यांनी दर्शन दिले. ही अद्भुत कथा पुढील अध्यायात येईल. तर मित्रांनो, हा होता पहिला अध्याय मच्छिंद्रनाथचा जन्म. तर हा तुम्हाला अध्याय कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की मला कळवा. आणि असेच अध्याय आता श्रावण महिना सुरू आहे तर हे मी 40 अध्यायाचं पठण करणार आहे आणि ते 40 अध्यायाचं पठण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे मला कमेंटद्वारे नक्की सांगा की तुम्हाला माझे हे कथन कसे वाटले. धन्यवाद. 40 अध्याय पाहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.